नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ऑर्गनायझेशनच्या टिप्स सांगणार आहे. तुमच्याकडे जर अशा प्रकारचा जिना असेल आणि जिन्याखालची जी जागा असते ती बऱ्याच वेळा वाया जाते, तर ती वाया न जाता अशा प्रकारचे तुम्ही कपाट बनवू शकतात, जेणेकरून काही वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही या कपाटाचा वापर करू शकतात. आता इथे बघा, तुम्ही इथे एक जिन्याखाली कपाट बनवून घेतले आहे. 3 सेक्शन बनवले आहे आणि हा जो सगळ्यात मोठा सेक्शन आहे याचा उपयोग तुम्ही पार्टिशन वगैरे टाकून जे आपल्या घरात लागणाऱ्या वस्तू आहेत, बऱ्याच वेळा अशा ज्या वस्तू असतात त्या ठेवण्यासाठी प्रॉपर जागा नसते. मग अशा वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही या कपाटाचा वापर करू शकतात. हा जो डब्बा आहे, या डब्यामध्ये सगळ्या प्रकारचे घासण्या असतील किंवा साबण वगैरे असेल, ते एक एक ठेवण्यापेक्षा अशा बंद बॉक्समध्ये किंवा बास्केटचा वापर करून एका ठिकाणी स्टोअर करू शकतात. म्हणजे जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण सहजपणे ते घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे बऱ्याच वेळा एक्स्ट्राचे असे लिक्विड्स घेतलेले असतात, तर हे ठेवण्यासाठी देखील जर तुमच्याकडे स्टोअर रूम नसेल किंवा बाथरूममध्ये असं प्रॉपर जागा नसेल, तर या ठिकाणी ठेवू शकतात. इन्व्हर्टर ठेवण्यासाठी देखील एक कप्पा स्पेशल करून घेतला आहे, म्हणजे जेणेकरून इन्व्हर्टर वगैरे ठेवू शकतो. तळ खराब होऊ नये म्हणून मग अशा मॅटचा वापर करा, जेणेकरून कुठच्याही प्रकारचा वस्तू काढताना ठेवताना तळ खराब होणार नाही. आपल्या घरात अशा बऱ्याच वस्तू असतात त्या ठेवण्यासाठी प्रॉपर जागा नसते. मग अशा प्रकारचे कपाट बनवून घ्या, म्हणजे अशा सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आतमध्ये स्टोअर होतात. बाहेरून कुठलाही पसारा तुम्हाला दिसणार नाही. यामध्ये वेगवेगळे सेक्शन दिले आहे. सेक्शन दिल्यामुळे सगळ्या वस्तू या सेग्रिगेट राहिल्या आहेत आणि व्यवस्थितपणे ऑर्गनाइज झाल्या आहेत. त्यानंतर हा दुसरा भाग आहे. इथे देखील मॉप वगैरे ठेवण्यासाठी एक जागा तयार झाली आहे. उघड्यावरती ठेवण्यापेक्षा अशा प्रकारचा कपाटाचा वापर तुम्ही मॉप वगैरे ठेवण्यासाठी किंवा दोरी वगैरे अशा बऱ्याच लहान छोट्या मोठ्या वस्तू असतात त्या ठेवण्यासाठी. त्यानंतर शेवटच्या भागामध्ये देखील तुम्ही इथे छोट्या मोठ्या वस्तू बघू शकता. स्क्रूड्रायव्हर वगैरे ठेवण्यासाठी या कपाटाचा वापर केला आहे. म्हणजे जिन्याखालची